सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. शिवलीला अमृताचं पारायण करताना एक अध्याय मनाला इतका स्पर्शून जातो की प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. शिवलीला अमृतातील 14वा अध्याय वाचताना अंगावर अक्षरशः शहारे येतात आणि भक्त चिल्याची कथा ऐकताना डोळ्यात नकळत अश्रू येतात. कारण ही केवळ एका भक्ताची कथा नाही, ही कथा आहे आईच्या ममतेची, वडिलाच्या धर्मनिष्ठेची, एका बालभक्ताच्या आढळ भक्तीची आणि स्वतः भगवान शिवकृपेची. शिवलीला अमृताची पारायण करताना हा प्रसंग मनाला इतका भिडतो की जणू प्रत्येक शब्द डोळ्यासमोर घडत असल्याचा भास होतो. पण भक्त चिल्या कोण होता? श्रीयाळ राजा आणि चांगुणा यांची भक्ती किती महान होती. स्वयं भगवान महादेवानी त्यांची परीक्षा का घेतली आणि या परीक्षेत एका आईच्या हृदयावर काय बितली. श्रीयाळ राजा, माता चांगुणा आणि बालभक्त चिलियाची ही कथा केवळ एक कथा नाही, ती आहे भगवान शिवावरील आढळ भक्ती, त्याग, देवाच्या परीक्षेची अनुभूती देणारी कथा आहे. शिवलीला अमृताचे 14 अध्याय असतात आणि 14व्या अध्यायामध्ये ही कथा श्रीयाळ चांगुणा चिलियाची कथा आहे. हा अध्याय वाचताना मनाला इतका स्पर्श होऊन जातो की प्रत्येक आपल्या नकळतपणे डोळ्यातून अश्रू येतात. भक्त चिल्याने अशी कोणती भक्ती केली की स्वतः भगवान शिवांना त्याच्यावर कृपा करावी लागली आणि श्रीयाळ षष्टीच्या दिवशी या कथेचे स्मरण का केले जाते. चला, श्रीयाळ षष्टीच्या पवित्र निमित्ताने शिवलीला अमृतातील भक्त चिल्याची भावस्पर्शी कथा भक्तिभावाने जाणून घेऊया. ती कथा अशी: प्राचीन काळामध्ये काय होतं, श्रीयाळ नावाचा एक राजा होता. राजा असूनही त्याच्या मनात राजेपणाचा अहंकार नव्हता. त्याचं मन भगवान शिवाच्या चरणी लीन झालेलं होतं. त्याच्यासाठी संपत्तीपेक्षा शिवभक्ती मोठी होती, राजवैभवापेक्षा महादेवाचे नामस्मरण मोठे होते आणि सांसारिक सुखापेक्षा देवाची कृपा अधिक मौल्यवान होती. श्रीयाळ राजाची पत्नी चांगुणा देखील अत्यंत शिवभक्त होती. दोघे घरामध्ये भगवान शिवाची भक्ती करत होते. सकाळ झाली की महादेवाचे स्मरण, पूजा अर्चना, नामस्मरण आणि प्रत्येक शुभ कार्यापूर्वी भगवान शिवाच्या चरणी नतमस्तक होण्याची त्यांची भावना होती. या शिवभक्त दाम्पत्याला एक पुत्र सुद्धा होता, मुलगा सुद्धा होता, चिल्या. चिल्या लहान होता पण त्याच्या मनातील भक्ती मात्र अत्यंत मोठी होती. 5 वर्षाचा होता असं या कथेमध्ये म्हणजे पोथीमध्ये सांगितलेलं आहे. लहान वयात त्याच्या मनात महादेवाविषयी अपार प्रेम निर्माण झालेले होते. त्याच्या ओठावर महादेवाचे नाव, मनात शिवाचे ध्यान आणि आई वडिलाच्या सेवेत त्याला आनंद वाटत असे. श्रीयाळ राजा आणि चांगुणा यांना चिल्या अतिशय प्रिय होता, कारण एकुलता एक होता तो आणि प्रत्येक आई वडिलाला मुलं ही प्रियच असतात. त्यांच्या आयुष्यातील तो आनंद होता, त्यांच्या डोळ्याचा तारा होता. पण त्यांना हेही माहीत होते की संतान ही देवाची देणगी आहे. एक दिवस त्यांच्या भक्तीची परीक्षा घेण्याचे भगवान शिवाने ठरवले. कारण काय, नारद मुनी एकदा कैलासावर आले आणि त्यांनी सांगितले की तुझे भक्त मी खूप बघितले देवा, हे देवा तुझे मी खूप असे भक्त बघितले, पण श्रीयाळ आणि हे चांगुणासारखे भक्त, चिलियासारखे भक्त मी अजून बघितले नाही. महादेवाला सुद्धा वाटलं की आपण त्यांची परीक्षा घ्यावी आणि परीक्षा घेण्याचं महादेवाने ठरवलं आणि एका साधूचं रूप धारण केलं आणि ते श्रीयाळ राजाच्या घरी आले. दारात आलेल्या त्या साधूचे राजाने अत्यंत आदराने स्वागत केले, त्यांना नमस्कार केला आणि म्हणाला, हे देवा, आपण आज आमच्या घरी आलात, ही आमच्यासाठी भगवान शिवाचीच कृपा आहे. कृपया आपल्याला आपल्या सेवेत काही करण्याची संधी द्या. मी तुमच्यासाठी काय करावं? अतिथीचे समाधान करणे हे आपले कर्तव्य आहे. कारण काय, अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. आणि त्यांनी अतिथीचं स्वागत करण्यासाठी म्हणलं की तुम्ही आमच्या घरी आलात, आमच्यासाठी महादेवाचीच इच्छा आहे आणि मग तुमच्यासाठी आम्ही काय करावं. मग साधूंनी काय केले, इच्छा भोजनाची इच्छा व्यक्त केली. राजाला आनंद झाला. त्यांना वाटलं की काय, अतिथीचे समाधान करणं हे कर्तव्यच आहे आपलं आणि भोजनाची तयारी करण्याचं ठरवलं. पण साधूने भोजनासाठी जी मागणी केली होती ती ऐकताच राजाचं मन हादरलं. कारण ती मागणी साधी नव्हती, ती एका आई वडिलाच्या हृदयाची परीक्षा होती. राजासमोर एकीकडे अतिथी सेवेचे कर्तव्य होते आणि दुसरीकडे त्यांचा लाडका पुत्र चिल्या होता. माता चांगुणाला जेव्हा हा प्रसंग समजला तेव्हा तिचे हृदय अक्षरशः तुटून गेले
आईच्या कुशीत वाढलेलं लेकरू, ज्याच्या हास्याने घर आनंदाने भरून जातं, ज्याच्या आवाजाने आईचं मन प्रसन्न होते, त्या लेकराबाबत असा कठीण निर्णय कसा घ्यायचा? आईच्या डोळ्यात अश्रू आले. आईच्या हृदयाला आपल्या लेकरापेक्षा प्रिय दुसरं काहीच नसतं. दुसरं काय असणार आहे? तिच्या डोळ्यात अश्रू होते, मनात असाही वेदना होता, पण तरी तिच्या मनात भगवान शिवावरील विश्वास होता. श्रीराजासमोर हा प्रसंग अत्यंत कठीण होता, मात्र त्याच्या भक्तीची परीक्षा होती. मातृत्व तिच्या मनाला म्हणत होतं, नाही, माझ्या लेकराला काही होऊ देणार नाही. पण तिच्या अंतःकरणातील शिवभक्ती तिला सांगत होती, महादेवावर विश्वास ठेव, हीच खरी परीक्षा आहे. म्हणजे द्विधा मनस्थिती होती तिच्या ह्याच्यामध्ये. श्रीराजाचे मन व्याकुळ झाले होते, पण त्यांनी भगवान शिवावरचा विश्वास सोडला नाही आणि त्या क्षणी चिलियाची भक्ती प्रगट झाली. कथेतील भक्तिभावानुसार चिलियाच्या मनात आपल्या आईवडिलाबद्दल प्रेम होतं, पण त्याहूनही मोठा विश्वास होता भगवान शिवावर. त्याच्या मनात महादेवाचे स्मरण होते, त्याच्या चेहऱ्यावर भीतीपेक्षा भक्ती होती. ज्याच्या हृदयात महादेवाचे नाव असते त्याला संकटातही देवाची साथ असल्याचा विश्वास असतो. तो धीट होता, म्हणजे त्याने धिट्टपणा म्हणजे धैर्य सोडलं नाही. आई वडिलाला समजून सांगितलं. माता चांगण्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, पण ती आपल्या भक्तीपासून दूर गेली नाही. श्रीयाळ राजाचे हृदय व्याकुळ झाले, पण त्यांनी देवावरचा विश्वास सोडला नाही. आणि भक्त चिलिया त्यानेही महादेवाचे स्मरण सोडले नाही. हा प्रसंग पाहून त्या साधूच्या रूपातील भगवान शिव प्रसन्न झाले, कारण त्यांना त्या कुटुंबाची संपत्ती पाहायची नव्हती, त्यांना त्यांची भक्ती पाहायची होती. त्यांना त्यांच्या घरातील वैभव पाहायचे नव्हते, त्यांना त्यांच्या मनातील भक्ती पाहायची होती. अखेर त्या साधूने आपले खरे रूप प्रकट केले. आज स्वतः समोर भगवान महादेव उभे राहिले. ज्यांच्या नावावर श्रीयाळ राजाने चांगल्याने सर्वस्वाचा विश्वास होता, ज्याचे नामस्मरण चिलिया करत होता, तेच भोलेनाथ त्यांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाले आणि भक्तीवर प्रसन्न झाले. आणि त्या क्षणी त्या कुटुंबाची परीक्षा संपली. भक्त चिलियाला आशीर्वाद दिला आणि कुटुंबावर कृपादृष्टी केली. त्या क्षणी आईच्या डोळ्यात आलेले अश्रू दुःखाचे नव्हते, ते होते महादेवाच्या कृपेचे अश्रू. चिलियाच्या भक्तीला महादेवांनी मान दिला होता. श्रीयाळ राजाच्या भक्तीला महादेवांनी स्वीकारलं पण होतं आणि माता चांगण्याच्या मातृत्वाला महादेवांनी आपल्या कृपेने आधार दिला होता. ही कथा ऐकताना म्हणून मन भरून येतं, कारण आपल्याला जाणवतं देवाची परीक्षा कितीही कठीण असली तरी भक्ती खरी असेल, महादेवात भक्ताचा हात कधीच सोडत नाही. श्रीयाळ षष्टीच्या निमित्ताने भक्त चिलियाचे स्मरण करताना आपल्याला त्या कथेतील आध्यात्मिक संदेश समजून घेणेही महत्त्वाचे आहे. आजच्या काळात आपल्यासमोर अनेक संकट येतात. कधी आर्थिक अडचणी, कधी कौटुंबिक समस्या, कधी मनातील चिंता, कधी भविष्याची भीती. अशा वेळी आपण अनेकदा देवाला विचारतो, देवा माझ्याच आयुष्यात हे का? पण भक्त चिलियाची कथा आपल्याला सांगते, संकट आले म्हणून देवाने आपल्याला सोडले असे नसते. कधी कधी संकटाच्या काळातही आपली भक्ती अधिक दृढ होत असते. या प्रसंगातून एक अतिशय मोठा संदेश मिळतो. देवाची खरी भक्ती केवळ पूजा अर्चना करण्यामध्ये नसते, ती असते देवावर अढळ विश्वास ठेवण्यात असते. जीवनात कितीही कठीण प्रसंग आला तरी मनातील भक्ती ढळू न देणे हाच भक्तीचा खरा अर्थ आहे. जीवनात कितीही कठीण प्रसंग आला तरी मनातील भक्ती ढळू न देणे हे सगळ्यात महत्त्वाचं. मी दोनदा असं म्हणले की कारण हे खूप महत्त्वाचं आहे. भक्त चिलियाची कथा आपल्याला आई वडिलाच्या प्रेमाची जाणीव करून देते. माता पित्यासाठी आपले लेकरू म्हणजे सर्वच असते, त्यामुळे या कथेतील प्रसंग मनाला अत्यंत भावतो. म्हणूनच शिवलीला अमृताचे पारायण करताना, हा अध्याय वाचताना अनेक भक्तांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि मनात एकच भावना निर्माण होते, हर हर महादेव. आता मी सुद्धा पारायण करत असते शिवलीला अमृताचं. मला 14 अध्याय वाचताना अजूनही मला शहार येतात. म्हणजे आनंदास म्हणजे किती महादेवानी परीक्षा घेतलेली आहे. म्हणजे ते 14 अध्याय वाचताना अक्षरशः मनातून माझ्या डोळ्यात अश्रू वाहतात पूर्ण अध्यायाचे. म्हणजे जोपर्यंत ती कथा चिलियाची कथा संपत नाही तोपर्यंत अश्रू माझे संपत नाहीत, अश्रू येतात. ही कथा ऐकताना म्हणूनच मन भरून येते, कारण आपल्याला जाणवते देवाची परीक्षा कितीही कठीण असली तरी भक्ती खरी असेल, महादेव कधीच भक्ताचा हात सोडत नाही. आणि संकट आले म्हणून देवाने आपल्याला सोडले असे नसते. कधी कधी संकटाच्या काळात आपली भक्ती दृढ होत असते. श्रीयाळ षष्टीचा हा दिवस आपल्याला भक्तीची आठवण करून देतो. पण भक्ती म्हणजे केवळ देवासमोर हात जोडणे नाही. भक्ती म्हणजे मन शुद्ध ठेवणे. भक्ती म्हणजे आईवडिलाचा आदर करणे. भक्ती म्हणजे सत्याच्या मार्गावर चालणे. आणि भक्ती म्हणजे संकटातही धैर्य न सोडणे. आणि भक्ती म्हणजे देवावर अढळ विश्वास ठेवणे. आणि देव जे करतात ते योग्यच करतात. शिवलीला अमृताचे पारायण करताना भक्त चिलियाची कथा ऐकताना डोळ्यात अश्रू येतात, पण त्या अश्रूमध्ये दुःखापेक्षा भक्ती असते. मनात एकच भावना असते, महादेवा आमच्यावरही अशीच कृपा दृष्टी ठेवा. कारण महादेव भोळे आहेत,
ते भक्ताच्या मनातील भावना पाहतात. मोठ्या मोठ्या पूजा अर्चना, मोठे मोठे नैवेद्य किंवा दिखावा यापेक्षा भक्ताच्या मनातील निर्मळ भाव त्यांना प्रिय असते. म्हणूनच शिवलील अमृतातील भक्त चिलियाची कथा केवळ ऐकून सोडू नका. तिच्यातील भक्ती आणि महादेवाची अढळ विश्वास आपल्या जीवनातील जपण्याचा प्रयत्न करा. श्रीयाळ षष्टीच्या पवित्र दिवशी महादेवाच्या चरणी एकच प्रार्थना, भोलेनाथा, सुखात तुमच्या स्मरणात राहू द्या, दुःखात तुमच्यावरचा विश्वास राहू द्या आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची कृपादृष्टी राहू द्या. ज्या भक्तीने चिलियाला महादेवाच्या चरणी स्थान मिळाले, अशीच निर्मळ भक्ती मनातही निर्माण होऊ दे. डोळ्यात अश्रू असतील ते महादेवाच्या भक्तीचे असू देत, ओठावर शब्द असतील ते ओम नमो शिवायचे असू देत आणि हृदयात काही असेल भक्त भोलेनाथाचे असू देत. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. भक्त चिलियाला कोटी कोटी प्रणाम.